कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा अंगीकार करणे आवश्यक असते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये अल्पावधीतच गरुड झेप घेतलेल्या डॉक्टर सुरेश मुंडे या युवकाने हे सिद्ध करून दाखवले आहे. केवळ बीड जिल्ह्यात नव्हे तर अगदी उभ्या महाराष्ट्रात या युवा डॉक्टराची मोठी ख्याती निर्माण झालेली आहे. त्यांनी आजवर लाखो रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये सध्या नामांकित असलेल्या या व्यक्तिमत्वाचा केज तालुक्यातील देवगाव या गावामध्ये जन्म झाला. लहानपणी अत्यंत खेळकर आणि खोडकर असलेले हे सुरेश मुंडे 8वीपर्यंत वर्गामध्ये मागच्या बाकावर बसायचे. परंतु वडील राजेंद्र मुंडे यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांचे बालमित्र असलेले मनोज राऊत आणि पप्पू राऊत यांच्या चांगल्या मैत्रीमुळे सुरेश मुंडे यांच्यामध्ये पुढे बदल होत गेले. केजमधील नामांकित डॉक्टर पंडितराव राऊत यांच्या घरी त्यांच्या मुलांसोबत चांगला अभ्यास करण्यात आल्यामुळेच डॉक्टर सुरेश मुंडे यांच्यामध्ये अधिक बदल होऊ लागले व यामुळेच त्यांना शिक्षणाची गोडी वाढत गेली. सुरेश मुंडे यांच्यामध्ये झालेला हा चांगला बदल पाहून त्यांचे आईवडील आनंदी झाले. यामुळे सुरेश मुंडे यांचा उत्साह आणखी वाढतच गेला आणि यामुळेच मग कधी काळी वर्गामध्ये मागच्या बाकावर बसणारा हा विद्यार्थी आता पुढच्या बाकावर बसू लागला. शिक्षकांचाही यामुळे तो लाडका विद्यार्थी झाला. पुढे मग त्यांच्या MBBSला नंबर लागला आणि ते डॉक्टर झाले. डॉक्टर झाल्यानंतर काही दिवस नोकरी केली आणि काही दिवसानंतर केजमध्ये रुग्णालय चालू केले. परंतु आर्थिक स्थिती जेमतेम असल्यामुळे आवश्यक असलेली यंत्रसामुग्री त्यांना खरेदी करता आली नव्हती. कारण वडील राजेंद्र मुंडे हे जरी तलाठी असले तरी त्यांनी आयुष्यात कधी कोणाची लुबाडणूक केलेली नव्हती. इमानदारीने त्यांनी लोकांचे प्रेम मिळवलेले होते. पुढे मग काही दिवसांनी डॉक्टर सुरेश मुंडे यांनी बीड शहरामध्ये मोठे रुग्णालय उभे केले. वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड अभ्यास असलेल्या या युवा डॉक्टरांनी महाराष्ट्रामध्ये आपले नाव निर्माण केले. वेगवेगळ्या प्रकारचे लाखो पेशंट त्यांनी आजवरच्या काळामध्ये बरे केलेले आहेत. आपल्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने मोठे झालेल्या डॉक्टर सुरेश मुंडे यांच्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. आई वडील बहीण भाऊ बायको मोठ्या आनंदाने राहतात. डॉक्टर सुरेश मुंडे यांच्या सौभाग्यवती देखील डॉक्टर आहेत. या डॉक्टर दाम्पत्याने लोकांचे आशीर्वाद मोठ्या प्रमाणावर मिळवलेले आहेत. वडील राजेंद्र मुंडे यांच्या शिकवणी आणि सुसंस्कारामुळे यशस्वी झालेल्या या कुटुंबामध्ये सध्या कमी आहे ती फक्त राजेंद्र मुंडे यांची. या घरातील लहान मोठी प्रत्येक व्यक्ती आपल्या दिवसाची सुरुवात दररोज त्यांच्या फोटोचे दर्शन घेऊन करते. म्हणूनच अशा या कीर्तिवंत व्यक्तिमत्वाची आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी व्यक्तिविशेष या कार्यक्रमांतर्गत घेतलेली ही विशेष मुलाखत महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी आम्ही आज प्रसारित करत आहोत. आयुष्य सुरेख असावं, सुरेख दिसावं आणि या आयुष्यामध्ये नेहमीच सुरेख करावं असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आणि ज्यांना वाटतं ती माणसं खरंच या ठिकाणी आयुष्य सुरेख करून दाखवतात. अगदी या ठिकाणी आवर्जून आज उल्लेख करावा असं वाटतो की मुलाखतनामा या कार्यक्रमात ज्या व्यक्तीची आम्ही निवड केलेली आहे ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर सुरेश राजेंद्र मुंडे. डॉक्टर सुरेश मुंडे हे नावाप्रमाणेच सुरेश आणि सुरेख सुद्धा आहेत. ते सांगतायत की या ठिकाणी माझं जे आजचं जे आयुष्य आहे किंवा जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मला जे नाव मिळालेलं आहे याचं पूर्णपणे श्रेय या ठिकाणी त्यांचे वडील कैलासवासी राजेंद्रजी मुंडे साहेब यांना जातं. ते सांगतायत की देवगाव हे केज तालुक्यातील माझ्या वडिलांचं गाव आणि देवगाव या गावातला माझा हा देव माणूस. अगदी वडिलांनी या ठिकाणी काबाड कष्ट केले आणि आम्हाला आणि आमच्या भावंडांना घडवलं. आज या मुलाखतीच्या अनुषंगाने आपल्याला तेच पाहायचं आहे की डॉक्टर सुरेश मुंडे यांचे वडील कसे होते, त्यांच्या आईवडिलांनी डॉक्टर साहेबांना आणि त्यांच्या भावंडांना कशा पद्धतीने घडवलं आणि आजचं त्यांचं नेमकं आयुष्य कोणाचं आहे किंवा कशा पद्धतीने आहे हे आज या मुलाखतनामा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला पाहायचं आहे. डॉक्टर साहेब, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. केज तालुक्यातील देवगाव हे तुमच्या वडिलांचं गाव, तुमचं गाव. तर देवगावचा देव माणूस म्हणजे राजेंद्रजी मुंडे साहेब. तर या मुलाखतीच्या सुरुवातीलाच या ठिकाणी आम्हाला तुमच्या मुखातनं ऐकायला आवडेल की तुमचे वडील म्हणजे देवगावचे देव माणूस राजेंद्रजी मुंडे साहेब हे कसे होते, काय सांगाल सुरुवातीलाच? ते अतिशय प्रेमळ स्वभावाचे होते आणि मनमिळावू स्वभावाचे होते आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये घर करायचे आणि आयुष्यामध्ये प्रत्येकाला कसं आनंदी ठेवता येईल आणि कुणालाही आपल्या बोलण्याने किंवा आपल्या वागण्याने कसलंही दुःख होणार नाही याची खूप काळजी घ्यायची. बरं,
मला एक विचारावंसं वाटतं की प्रत्येक लेकराला, प्रत्येक मुलाला आपले वडील, मग ते अगदी गरीब असोत, श्रीमंत असोत किंवा त्यांची कुठलाही त्यांचा जॉब असो, ते आपल्यासाठी हिरो असतात. तर तुमच्या दृष्टीनेही ते या ठिकाणी हिरो होते आणि आहेत सुद्धा. बरोबर. तर कशा पद्धतीने तुमचा हा नायक होता ते सांगा आता. माझे वडील म्हणजे माझ्यासाठी हिरो होते. कारण का तर ते दररोजचं जे मला शिकवण द्यायचे की आयुष्यामध्ये खूप चांगलं काम केलं पाहिजे, खूप इमानदारीने राहिलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट ही मन लावून केली पाहिजे आणि आयुष्यामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर काबाड कष्ट करणं हे खूप गरजेचं असतं आणि कुठल्याही गोष्टीमध्ये माघार घ्यायची नाही. प्रत्येक गोष्टीला सतत आपण कसं याला चांगलं करून दाखवू हे सतत ते मला शिकवण द्यायचे. मला वाटतं की डॉक्टर साहेब, हिरो हे प्रत्येकाला होता येत नाही. आपण चित्रपट पाहताना आपला हिरो आवडतो, परंतु वास्तवात बरीचशी माणसं विलनसारखी वागायलेली असतात. तुमचे वडील हे वास्तवात या ठिकाणी नायक होते, कारण जी माणसं लायक असतात ती नायक असतात, है की नाही. आणि म्हणून त्या व्यक्तीचा रोल कुठलाही असो, तो रोल प्रामाणिकपणे जी व्यक्ती निभावते. तुमचे वडील तलाठी होते, एक ते प्रामाणिक तलाठी होते, है की नाही. कधीही कुठल्याही अगदी आमिषाला न बळी पडलेला हा तलाठी. तर कशा पद्धतीने या नायकाचं आयुष्य होतं, म्हणजे त्यांचं नेचर कशा पद्धतीने होतं ते सांगा. ते ज्या ज्या गावाला त्यांची सर्व्हिस होती, ड्युटी होती, त्या ठिकाणच्या प्रत्येक माणसाचं त्यांच्याकडे रोज कमीत कमी 50-100 लोक यायची. कोणाला 7-12 हवा असायचा, कोणाला 8 हवा असायचं, कोणाला काही उत्पन्नाचं सर्टिफिकेट हवं असायचं. त्यांनी प्रत्येक माणसाला थोडं बसा म्हणायचे आणि प्रत्येकाचं काम हे लगेच करून द्यायचे. कधीही कुठल्या माणसाला अशा तारखा किंवा नंतर ये, 8 दिवसांनी 10 दिवसांनी असं कधीच नाही करायचे. आणि त्यांच्याकडे येणारा वर्ग म्हणजे हा सगळा ग्रामीण भागातला आणि प्रत्येकाला ते त्यांच्याकडून जितकी चांगली पटापट डॉक्युमेंट्स देता येतील ते सतत प्रयत्न करायचे. देवगाव हे तुमच्या वडिलांचं गाव आणि तुमच्या कुटुंबाचं गाव. हे अगदी देवगावचा साधारण एक देव माणूस, एक चांगला माणूस, एक प्रामाणिक माणूस म्हणून वडिलांची ओळख आणि अशा देवगुणी देव माणसाच्या पोटी आपला जन्म झाला. काय सांगाल नेमकी की कशा पद्धतीचं या ठिकाणी तुमचं बालपण आणि तुमच्या वडिलांनी आईने तुम्हाला क्रिएट केलं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी नवसाचा मुलगा आहे. मी 5 ते 6 वर्ष माझ्या आईवडिलांनी दगड दिसेल तिथे नवस करून मला हे केलं होतं आणि वडील आणि आई माझे वडिलाचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते ईश्वराला एकच प्रार्थना करायचे की दे रे देवा ईश्वरा ऐसा पुत्र दे जो चौतोंडी चिरा असावा आणि त्रिलोकी झेंडा लावावा आणि अन्यथा मला पुत्रही देऊ नकोस, अशा प्रकारचाच पुत्र मला दे. आणि त्याच्यानंतर माझा 6 वर्षांनी जन्म झाला. मला वाटतं की नवसं सायासं करून या ठिकाणी त्यांना पुत्रप्राप्ती झाली आहे. बरोबर. तर काय सांगाल नेमकं की कशा पद्धतीने, कारण असं म्हणतात की जेव्हा नवसं करून जेव्हा हे आपलं जे पण असतं ते जेव्हा फिटतं तेव्हा अगदी त्या लेकराचे लाड असतात. तर तुमच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने वातावरण होतं? कारण नवसाचं पोर असेल तर अगदी लाड जास्त असतात. बरोबर आहे. माझ्या आईवडिलांनी मला कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये नाही म्हणायचे नाही, परंतु ते मला जे लागणाऱ्या गोष्टी आहेत, जे मला रोज शैक्षणिक क्षेत्रासाठी किंवा माझ्या कोणत्याही बाकीच्या आवडीनिवडीसाठी त्यांनी माझा सतत लाडच करायचे आणि मला सतत चांगला मार्ग दाखवायचे. लेकरू जेव्हा घरामध्ये रांगतं आणि रांगणारा जेव्हा माझघरापर्यंत येतं, माझघरातनं परत त्या तुळशीपर्यंत येतं आणि हळूहळू ती उभं राहतं. पण जेव्हा ते या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं राहतं, त्याला आयुष्यात सुद्धा स्वतःच्या पायावरच उभं राहायचं असतं. एका उभं राहण्यापासून ते दुसऱ्या उभे राहण्यापर्यंत ते वडिलांना पाहिलेलं असतं, हे की नाही. बरोबर. तसं तुम्ही या ठिकाणी उभं राहत असताना जेव्हा तुम्हाला कळायला लागलं, हे जग समजू लागलं, तेव्हा वडिलांमध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी पाहिल्या की तुम्हाला नेहमी वाटलं की अरे मला हे करायचं आहे? माझे वडील अतिशय जे बी काम करायचे ते खूपच मनापासून करायचे आणि ते कधीही प्रत्येक माणसाला मनमिळावू स्वभावाचे होते. त्याच्यामध्ये कुठल्याही माणसाला त्याच्या कामासाठी कसलीही त्याची अडवणूक, फसवणूक किंवा असं काही करायचे नाही. त्याच्यामुळे मी ते सतत बघायचो वडिलांना की माझे वडील किती प्रत्येक माणसाला मन मिळून मन भरून बोलतात आणि हे मी सतत डोक्यात ठेवायचो की आपणही माझ्या वडिलासारखंच होणं गरजेचं आहे. आपले वडील मला वाटतं की देव आहे माहीत नाही, परंतु आई वडील हे देव असतात, तेच आपल्यासाठी विठ्ठल रुक्माई असतात. तर तुमच्या विठ्ठलाने, तुमच्या वडिलांनी या ठिकाणी तुम्हाला आयुष्यभर पुरेल
असा दिलेला गुरुमंत्र सांगा, काय सांगाल तुम्ही? म्हणजे काय शिकवण होती वडिलांची की जेणेकरून आजही तुम्ही ते विसरलं नाहीये? आयुष्यामध्ये इमानदार राहणं हे खूप गरजेचं असतं आणि कष्ट आणि मेहनतीला कधीही कमी न पडणे आणि सतत कामात राहणे आणि सतत काहीतरी मिळवण्याची ताकद आणि त्याच्यासाठी लागणारे जी मेहनत आहे ती सतत करावी हे वडिलांचा माझ्यासाठी मला सर्वात वाटतं संदेश की होता. ही शिदोरी तुम्हाला मी बरोबर आयुष्यभर आहे. पुरेल खरं तर. बरोबर. साहेब, मला विचारावं असं वाटतं की बालवयामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा खेळ सुरू असतो, एक वेगळी स्वप्न सुरू असतात आणि एक स्वप्नांचं एक जग असतं ते, ठीक आहे बरोबर. की बऱ्याच वेळेला आपण लेकरांना सकाळी विचारतो तुला काय व्हायचं रे, की तो पोलीस सांगतो कारण पोलीस पाहिलेला असतो. दुपारी विचारलं तर काय व्हायचं रे, तर आता दुकानदार व्हायचं कारण दुकान पाहिलेलं असतं. तसं लहानपणी जेव्हा तुम्ही शाळेमध्ये जायचा तेव्हा काय पाहायचात आणि ते पाहिल्यानंतर काय व्हावं असं वाटायचं, काय सांगाल नेमकं? मला लहानपणापासून इंजेक्शन, दवाखाना, गोळ्या अशा गोष्टींची खूप आवड आहे आणि ती त्यावेळेस खूप असायची. आणि मग मी छोटे छोटे जे प्राणी असतात ते पकडायचो किंवा कधी गाई म्हशी यांना पकडून त्यांना इंजेक्शन द्यायचो, त्यांना सलाईन लावायचो आणि ती माझी आवड असायची लहानपणापासूनची. आणि मी कधी कधी छोटे छोटे जे आपले सरडे वगैरे असतात ते पकडून त्यांचं ऑपरेशन पण करायचो लहानपणी. मला एक विचार असं वाटतं की अगदी प्राण्यांची नस पकडता पकडता कधी वाटलं होतं का एक दिवस आपण माणसांची सुद्धा नस पकडू? त्यावेळेस तर तसं काही वाटलं असं काही लहान वाटलं होतो. नव्हतं. बरं, असं म्हणतात की डॉक्टर साहेब की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात कारण त्याच्यामध्ये जे काही गुण असतात चांगले आणि वाईट दोन्हीही, हे सगळ्यात जास्त जर पहिल्यांदा कोणाला समजत असेल तर आईला आणि त्यानंतर वडिलांना. बरं. तसं तुमच्यातले असे कोणते जे गुण होते की जे आई वडिलांना चटकन समजले आणि त्यासाठी सपोर्ट केला? माझे आई वडील म्हणजे मला लहानपणापासून स्वातंत्र्यात ठेवलेलं. म्हणजे मला कसलंही हे नव्हतं की बाबा तू असंच राहिलं पाहिजे, तू तसंच राहिलं पाहिजे. फक्त ते एकच शिकवण द्यायचे की आयुष्यामध्ये बाबा तू चांगलं शिक्षण घे आणि चांगलं शिक्षण घेतलं तरच तू पुढे जाशील, तू मोठा होशील आणि डॉक्टर, इंजिनियर असं जर पदावर गेलास तर तुला आयुष्यामध्ये कसल्याही गोष्टीची कमी भासणार नाही आणि तुझ्या ज्या आयुष्यातली स्वप्न आहेत ते सतत तुला तुझ्या बरोबरच असतील. आई असेल, वडील असेल, मला वाटतं कोणी काही जन्माला पुरत नाही आणि आपलाही जन्म काही या ठिकाणी परमनंट नसतो. कधीतरी आपल्याला जायचं असतं, म्हणजे अलविदा म्हणायची वेळ प्रत्येकाला येते. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती अकस्मात अचानक निघून जाते आपल्या आयुष्यातनं तेव्हा मात्र त्याचं दुःख होतं कारण ती एक्झिट ठरलेली नसते, ती अगदी अचानक गुड बाय केलेला असतो. मग तसं या ठिकाणी आज या घडीला आज सगळं वैभव आहे, सगळं ऐश्वर्य आहे, अगदी चांगलं नाव आहे की नाही. तर अशा वेळी बाबांना आठवताना म्हणजे तुमच्या वडिलांना आठवताना काय आठवतं नेमकं, काय सांगाल नेमकं? मला असं वाटतं की माझे वडील असते तर त्यांना मी ही प्रत्येक गोष्ट माझा ज्या ज्या ठिकाणी सत्कार होतो, ज्या ठिकाणी माझं कौतुक होतं, ज्यावेळेस मी काही रुग्णांना मोफत उपचार करतो, त्यांची मोठी मोठी ऑपरेशनं करतो, पुन्हा जे कधी दुरुस्त नाही होणार, ज्यांनी काही होप्स सोडलेले आहेत आणि त्यांना मी चालवतो, तर त्यावेळेस जे त्यांचे नातेवाईक ते जे माझं कौतुक करतात तर ते बघण्यासाठी माझे वडील असायला हवे मला प्रत्येक क्षणोक्षणी वाटतं. त्याच्यामुळे मी माझ्या वडिलाचा फोटो माझ्या कन्सल्टिंगमध्ये, माझ्या घरामध्ये आणि माझ्या हृदयात, माझ्या देवाऱ्यात सगळीकडे ठेवलेला आहे. मला वाटतं की त्या फोटोपेक्षा तुमच्या प्रत्येक आचरणामध्ये वडील आहेत हे महत्त्वाचं. कारण बऱ्याच वेळेला फोटो असतो परंतु फोटोची व्यक्ती आपल्या हृदयामध्ये नसते. कारण जेव्हा ती व्यक्ती आपल्या हृदयामध्ये येते तेव्हाच खऱ्या अर्थानं हृदय काम करतं, हे की नाही? बरोबर. आणि त्यासारखं वागतं. मला वाटतं की तुम्ही जे काम करतायत किंवा जी जी तुम्हाला प्रेरणा मिळते वेळच्या वेळी ही मला वाटतं इट्स टोटल ब्लेसिंग ऑफ युअर पॅरेंट्स. बरोबर. दुसरं मला विचारावं असं वाटतं की आज या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात नाव आहे, उत्तम चांगले डॉक्टर आहात, परंतु शालेय जीवनामध्ये जे असतं आपलं आयुष्य की खोड्या करणे, अगदी मित्र जमा करणे, तर तुमचं त्या काळातलं आयुष्य म्हणजे शालेय जीवन कसं होतं ते सांगा. माझं 9वीपर्यंत जीवन जे होतं शाळेतलं तर ते मी खोडकर मुलगा म्हणून मला शाळेमध्ये ओळखायचे किंवा हा मुलगा एक साधारण मुलगा आहे आणि खूप खोड्या करतो. आणि 9वीच्या नंतर जे काही माझ्या शिक्षकांचं त्यांचं जे मला मार्गदर्शन लाभलं त्याच्यानंतर मी एक अशी मनामध्ये माझ्या जिद्द निर्माण झाली की नाही बाबा आयुष्यामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर कष्ट करणं खूपच गरजेचं आहे. शालेय जीवनामध्ये जेव्हा खोड्या करायच्या किंवा गुरुजी नेहमी पनिशमेंट करत असतील किंवा सतत रागवत असतील तर तसं गुरुजींना कधी वाटलं होतं का की आत्ताचा हा जो सुरेश आहे तो पुढे अगदी डॉक्टर सुरेश मुंडे होईल? त्यांना कधीच वाटलं नव्हतं. त्यांना असं वाटलं होतं की हा आयुष्यामध्ये एक साधं स्वतःचं तरी उपजीविका भागवेल का नाही.
असं म्हणजे तेवढी गॅरंटी नव्हती खरं तर. बरोबर आहे. मग बेंच कुठला होता, फ्रंट, मिडल का लास्ट बेंच होता? शेवटचा बेंच. शेवटचा. मला वाटतं की शेवटच्या बाकड्यावरली बरीचशी मुलं चांगली असतात आणि चांगलं घडतात सुद्धा. बाकडा कोणताही असो, या ठिकाणी आपण काय ऐकतो आणि त्याचं आचरण कसं करतो याला खूप महत्त्व आहे. मला एक विचारावंसं वाटतं आणखी की बऱ्याच वेळेला असं म्हणतात की जर बाबाने आईने जर स्वातंत्र्य दिलं की कर तुला काय करायचे ते, तर त्या स्वातंत्र्याचा गैरअर्थ होतो आणि मुलं मग भरकटण्याची दाट शक्यता असते. मग अशा वेळी जसं तुम्ही म्हटलात की वडिलांनी पूर्णपणे फ्रीडम दिला होता, तर काय नेमकं हे फ्रीडम कसं होतं आणि त्या फ्रीडममध्ये तुम्ही कसे वावरले ते सांगा. फ्रीडम असं दिलं होतं की बघ, तुला जे आवडतं आणि तुला जे करायचंय ते तू सतत तुझ्या समोर ठेवून त्याला आचरणात आण. आणि मी वडिलांना सतत म्हणायचो की नाही दादा, मला ना आता खूप शिक्षण घ्यायचं आहे आणि मला खूप मोठा माणूस व्हायचं आहे आणि मला इतकं अभ्यास करायचा आहे की मी अभ्यासाशिवाय दुसरं काहीच विचार नाही करायचो. आणि मी माझा तो जो वेळ होता तो त्याच्यातले 14 ते 15 तास फक्त वाचन आणि लिहिण्यातच द्यायचो 9वी पासूनचे. आणि म्हणजे 8वी पासून आयुष्य बदललं. हो. काय काय कारण ठरलं बरं की एक खोडकर मुलगा अगदी 8वी मध्ये या ठिकाणी टर्न घेतो? काय काय कारण ठरलं? युटर्न ज्याला म्हणूया आपण. एकतर घरचं सतत वडिलांचं सांगणं असायचंच की बाबा अभ्यासाकडे लक्ष द्या, हे महत्वाचं असतं, अभ्यासाशिवाय काही होत नाही. आणि मग बाकीचे माझे जे मित्र, हे तर वडिलांनी पहिल्यापासून सांगितलं होतं. 8वी पण नंतरच काय नेमकं असं घडलं की जेणेकरून या ठिकाणी सुरेश मुंडे यांना वाटलं की आता बदलायचंय, मला काहीतरी घडलं असेल? माझ्या एक मित्र आहे केजला, डॉक्टर राऊत म्हणून होते, त्यांचे मुलं होते पप्पू आणि मनोज म्हणून. पप्पू आणि मनोज तुमचे क्लासमेट ते असतील? हा, पप्पू माझा क्लासमेट, मनोज आमचा लहान होता. तर मी त्यांच्याबरोबर रोज संध्याकाळी 1 तास बसायला गप्पा मारायला जायचो. तर ते डॉक्टरांची मुलं असल्यामुळे ते सतत मला सांगायचे की अरे बाबा, डॉक्टर झालं, इंजिनियर झालं तर आयुष्य खूप बदलून जातं. आणि मग आमचं रोज तसंच चर्चा व्हायची. आणि माझे जे शिक्षक होते, सपाटे सर, इनामदार सर, तरकसबन सर, तर ते पण सतत सांगायचे अरे मुंडे, तू अभ्यास करत जा, तू अभ्यास केला तर तुला खूप काही मिळू शकतं, अन्यथा असं वागलास तर काही होणार नाही. मग मी ते असं मनामध्ये माझ्या सतत ते घर करून राहिलं किंवा हे नाही, आपल्याला हे असंच करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग मी त्या पद्धतीने रोज अभ्यासाला लागलो. काय काय सांगायचे गुरुजी की जेणेकरून सतत या ठिकाणी विचार बदलत गेले? की आयुष्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा आणि सक्सेसचा जो पायरी आहे ती फक्त 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 शिक्षणच आहे. बहुत बढिया. मला विचारावंसं वाटतं की काहीतरी बनायचं आहे, ही स्पिरिट आपल्याला कोणीतरी द्यायला असतं. बऱ्याच वेळेला तूच आहेच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तर मला बनायचे, मला पुढे जायचे, ही स्पिरिट कशा पद्धतीने निर्माण झाली आणि ती कशी वाढत गेली ते सांगा. जे मी रोज 8वी पर्यंत जगायचो तर त्याच्यामध्ये असं काही क्रिएटिव्ह नसायचं. आणि आजूबाजूला बघितलं तर प्रत्येक जो माझे मित्र होते ते अभ्यास खूप करायचे. ते रोज शाळेमध्ये याच्यामध्ये 1 नंबरला यायचे. तर मलाही सतत असं वाटायचं की यार आपण पण ह्यांच्यासारखं का नाही होऊ शकत. म्हणून मी त्या अभ्यासाच्या याच्याने खूप मेहनतीला लागलो. या ठिकाणी आज तुम्ही अगदी क्षणोक्षणी पावलापावली या ठिकाणी वडिलांना रिमाइंड करता, त्यांना आठवता. आणि हे नुसतं आठवणं नाही, कारण बरीचशी माणसं आठवतात पण पुढं काहीच करत नाही. तुम्ही आठवता आणि त्यानुसार चालता. पण जेव्हा तुम्ही घडत होतात की एक मुलगा म्हणून वडिलांनी तुमच्याकडे जेव्हा पाहिलं की आता आपल्या ह्याला घडवायचं आहे, याला बनवायचं काहीतरी, तर त्यासाठी वडिलांनी आणि आईने केलेले विशेष प्रयत्न सांगा की एफर्ट काय होते त्यांचे, कारण परिस्थिती काय फार मोठी नव्हती अशी. बरोबर आहे. माझी 10वी झाली आणि मी वडिलांना म्हटलं की मला 11वीला दुसऱ्या शहरात जायचं शिकायला. तर वडील म्हणले कुठे जायचं? मी म्हटलं मला अंबेजोगाईला जायचं शिकायला. आणि मग आम्ही अंबेजोगाईला गेलो. पण त्याच्याही अगोदर माझी इच्छा होती मला लातूरला जायची. परंतु आम्ही तिथं गेलो आणि माझी जी गुणवत्ता होती 10वीची ती अतिशय कमी असल्यामुळे ते म्हटले अरे एवढ्या कमी गुणवत्तेवाल्याला आमच्याकडे कसल्याही प्रकारचं ॲडमिशन मिळत नाही. आणि मग मी थोडासा निराश झालो आणि मी म्हटलं असं का झालं. मग वडील म्हणले मग दुसरीकडे कुठे घेता येतं तुला ॲडमिशन? तर मी म्हटलं अंबेजोगाईला घेता येईल. मग मला वडिलांनी अंबेजोगाईला ॲडमिशन आम्ही घेतलं जाऊन तिथं. आणि मग मी तिथं वडील मला 8 दिवसाला 10 दिवसाला भेटायला यायचे आणि ते मला सांगायचे की कसं चालू आहे तुझं. तर मी वडिलांना एकच सांगितलं होतं की दादा, मी माझे 100% प्रयत्न करत आहे.
ज्ञान मोजण्याचं जे माप असतं, म्हणजे मी तर म्हणलं त्याचं माप नाहीच खरं तर, पण बरीचशी माणसं एखाद्याचं ज्ञान नॉलेज जर त्याला मोजायचं असेल तर त्याची टक्केवारी बघतात पहिल्यांदा. भले मग त्याची काय क्वालिटी कोणी पाहत नाही. जर त्याला अगदी दुसऱ्या कुठल्या मार्गाने जर 90% पडत अरे वा हुशार आहे तो, आहे की नाही. तुम्हाला काय वाटतं नेमकं की ज्ञान जर एखाद्याचं पाहायचं असेल तर त्याला काय गरजेचं आहे, अनुभव का मार्क्स? त्याचा अनुभव. कारण का तर मार्क्स हे कोणी कसंही मिळवू शकतं. कोणी कॉपी करून मिळवेल, 100 पैकी 95 मिळवेल, 97 मिळवेल. परंतु खऱ्या आयुष्यामधला जी परीक्षा आहे तर ती जर पास व्हायची असेल तर तुम्हाला मेहनतीचे आणि इमानदारीचेच मार्क्स लागतात. कारण वास्तवामध्ये बरीचशी मुलं जे हायेस्ट मार्क्स घेतले असतात, पण परिस्थिती जर पाहिले आपण नंतर तर त्या हायेस्ट मार्क्सवाल्यांनी मार्क खाल्ला असतो खरं तर. म्हणजे ते कुठं असतात ते नंतर ते दिसत नाही खरं तर. असो, या ठिकाणी अनुभव हा महत्त्वाचा आहे आणि तो अनुभव प्रामाणिकपणे जर घेतला आपण तर आपलं नॉलेज वाढत जातं, हे की नाही. मला एक विचारावं वाटतं डॉक्टर साहेब की केज सारख्या अगदी लहान शहरामध्ये, हे की नाही, आपला जन्म झाला त्याच ठिकाणी त्याच गावामध्ये शाळा असेल किंवा ट्युशन असेल, तिथले गुरुजी, त्या गुरुजींनी आपल्याला घडवलं. कधी असं वाटलं होतं का की केजच्या बाहेर सुद्धा एक जग आहे, एक विश्व आहे आणि त्या विश्वात मला जायचं आहे? जोपर्यंत तिथं होतो तोपर्यंत तर काही असं लक्षात येत नव्हतं. परंतु ज्यावेळेस मी तिथून बाहेर पडलो त्यावेळेस मग वेगवेगळ्या जगाचा अनुभव येत गेले. अच्छा, म्हणजे या गावापेक्षा सुद्धा फार मोठं जग आहे आणि आपल्याला तिथं जायचं आहे, टिकायचं आहे आणि तिथं जायचं असेल तर मला प्रचंड मेहनत करावी लागेल. त्यानंतर एक मला विचारावं वाटतं की बऱ्याचशा वेळेला यशासाठी बरीचशी माणसं, बरीचशी मुलं त्यांचे मार्ग वेगवेगळे असतात. कुणाचे शॉर्टकट असतात, कुणाचे फुल कट असतात, तर कुणाला अगदी हार्ड वर्किंग करायचे असते. तर तुमच्या डोक्यामध्ये काय होतं की आता आपल्याला आता 10वीचं तर तुम्ही म्हटलं की टक्केवारी कमी होती, ही टक्केवारी पाहिल्यानंतर तुम्ही म्हणणारच नाही की आता हा डॉक्टर होईल, ठीक आहे. बरोबर. तुमच्या दृष्टीने मग तुम्ही तुमचा जो ट्रॅक आहे तो कशा पद्धतीने तयार केला मग तुम्ही? मी ज्या वेळेस मला छोट्या छोट्या माझ्या परीक्षा व्हायच्या त्यावेळेस मला त्या परीक्षेमधले जे गुणवत्ता मिळायची ती कमी असायची. पण मी तिथं निराश नाही व्हायचो आणि मी परत तो पेपर बघून मी आणखी दुसऱ्या दिवशी परत अभ्यासाला लागायचो की नाही आपल्याला पुढच्या परीक्षेमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त कसे मार्क्स मिळवता येतील. आणि मी मग प्रत्येक जो धडा आहे काय असायचं ते मी 5-5, 7-7 वेळेस लिहून काढायचो आणि त्याला पाठांतर करायचं. त्या गोष्टीला सतत रिवाईज करायचं. आणि मी एकच डोक्यात ठेवलं होतं की नाही आपल्याला हे अभ्यास, हे आपलं वय अभ्यासाचं आहे, इथं फक्त अभ्यास हीच आपली मेहनत आहे आणि मी त्याला कधीच सोडायचो नाही. आणि बाकीचं आजूबाजूला काय चाललं ह्याच्याशी मी काहीच घेणं देणं ठेवत नव्हतो. मला वाटतं की साधना जर अखंड असेल तर निश्चितपणे देव सुद्धा त्या साधनेला साथ देतो. कारण आपण साधना कशाची करतो, किती वेळ करतो आणि किती मन लावून करतो त्यानुसार त्या साधनेला मार्क्स मिळतात, हे की नाही. बरोबर. पेपरचे मार्क्स हे कमी जास्त होऊ शकतात परंतु साधनेचे मार्क्स कमी होणार नाहीत कधीच. आणि मला वाटतं की आज तुम्ही जे काही आहात, तुम्ही केलेली जी साधना आहे की मला हे व्हायचं आहे, मला इथपर्यंत जायचं आहे आणि हे मला प्रामाणिकपणे करायचं आहे. मला वाटतं की इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. येस. की प्रामाणिकपणा तुमच्या आज कामाला येणार नाही, कदाचित थोडा त्रास होईल, पण एक दिवस हाच प्रामाणिकपणा तुम्हाला प्रामाणिकपणे पुढे घेऊन जातो. तर प्रामाणिकपणे पुढे जायचं असेल तर प्रामाणिकपणा असावाच लागतो. दुसरा मला मुद्दा विचारावा वाटतो की एका अगदी सामान्य कुटुंबामध्ये आपला जन्म झाला, अगदी प्रामाणिकपणे कष्ट घेतले आणि एका विशिष्ट ठिकाणी तुम्ही टर्न घेतला खरं तर, आणि मग वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपला प्रवेश झाला. तर मला या ठिकाणी विचारावं वाटतं की वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुरेशरावांनी सुरेख प्रवेश कसा केला आणि आजवरची जी वाटचाल आहे ती म्हणजे कशा पद्धतीची आहे, काय सांगाल? माझी 12वी झाल्यानंतर माझं कोल्हापूरला MBBSचं शिक्षण झालं आणि पुणे इथं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. शिक्षण कोल्हापूरला घेतेवेळी मला माझे वडील महिन्याला 1800 रुपये पाठवायचे आणि ते म्हणायचे की एवढ्या पैशामध्ये भागलं पाहिजे तुझं, कारण वडिलाला 4500 रुपये पगार होता माझ्या आणि छोटा भाऊ पण शिकायचा माझा. तर मग एखाद्या महिन्यामध्ये असं व्हायचं की 100 रुपये 200 रुपये जास्त लागायचे खर्च. मग मी वडिलांना छोट्या आवाजात सांगायचो की दादा ह्या महिन्यामध्ये 200 रुपये जास्त लागलेत. वडील कधीच म्हणले नाही की अरे कसं काय जास्त लागले बाबा. ते म्हणायचे ठीक आहे मी 200 रुपये जास्त पाठवून देतो. पण ते 200 रुपयाचं जे मॅनेजमेंट आहे ते करताना त्यांच्या नाकीनं येत असेल, कारण ते प्रामाणिक होते. बरोबर. कारण लबाडी तर रक्तामध्ये नव्हती नाही, पण ते सगळ्या गोष्टी ते जुळवून आणायचे. बरोबर. तर तुम्ही मोठे होत असताना, वैद्यकीय शिक्षण घेत असताना वडील, कारण बाप झुरतो खरं तर लेकरांसाठी, स्वतः तो खाणार नाही पण लेकरांना खाऊ घालेल,
तर कशा पद्धतीने या ठिकाणी तुमचं शिक्षण पूर्ण म्हणजे वैद्यकीय शिक्षण पूर्ण होत असताना वडील या ठिकाणी लढले झगडले आणि त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले? माझे वडील स्वतःसाठी एकही ड्रेस घ्यायचे नाही. आम्ही वर्ष झालं की त्यांना आम्हीच फोर्स करायचो की दादा तुम्हाला एक ड्रेस घ्या, आणि आम्हाला ते कधीच काही कमी पडू द्यायचे नाही. बरं. तर ते त्यांचं एक हे होतं की स्वतःसाठी ते एकदम साध्यातलं साधं कसं जीवन असतं ते जगायचे, आणि मुलांसाठी काय करता येईल हे सतत त्यांच्या डोक्यात असायचं. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले राजेंद्रजी मुंडे साहेब आज या ठिकाणी या जगात नाही आहेत, या विश्वात नाही आहेत, परंतु तुमच्या मनात आहेत आणि तुमच्या विश्वात आहेत. ते काय सांगाल नेमकं की आज या ठिकाणी देवासारख्या नव्हे तर देव माणसाला आठवताना काय 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 भावना आहेत नेमक्या आज? मला माझे वडील तर ते कुठे गेलेत असं मला कधीच वाटत नाही, कारण ते सतत माझ्या हृदयात, माझ्या रोजच्या कामात, माझ्या रोजच्या जगण्यात ते सतत असतात, आणि त्यांची प्रत्येक गोष्ट ही माझ्या प्रत्येक पेशीमध्ये असल्यासारखी असते. त्याच्यामुळे मला ते माझ्यापासून दूर येत असं कधीच वाटत. मला वाटतं तुम्ही वडिलांना एकच मागत असाल की ह्याची दाणं देगा देवा की तुझा विसर न व्हावा, की बाबा तुमचा विसर नाही झाला पाहिजे. MBBS शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग पुढे नेहमीच असतं की आपलं पुढे काय करायचं आता, कारण 2 वाटा असतात, एक तर गव्हर्नमेंट जॉब करणे किंवा प्रायव्हेटला येणे. मग तुमच्या दृष्टीने काय होतं नेमकं की चटकन कुठं जायचं प्रायव्हेट, कारण प्रायव्हेटला जावं तर एवढी काही परिस्थिती नव्हती अशी. बरोबर. काय सांगाल नेमकं? माझं MBBS झालं तर वडील म्हटले की अरे आता शिक्षण भरपूर झाले, कारण का MBBSचा कोर्स हा 5.5-6 वर्षाचा असतो. तर म्हटले अरे आपली परिस्थिती इतकी चांगली नाही आहे, तू लगेच नोकरीला लाग. मग मी वडिलांना म्हटलं नाही दादा मला ना पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, कारण का उच्च शिक्षण घेतल्याशिवाय पोस्ट ग्रॅज्युएशन केल्याशिवाय इथं राहणं किंवा आपल्या ह्या आजच्या स्ट्रगलच्या जगामध्ये राहणं शक्य नाही आहे. मग वडिलांना मी खूप कन्व्हिन्स केलं आणि मग ते तयार झाले, आणि मग मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पुणे इथून कंप्लीट केलं, आणि नंतर मग मी 13 दिवस मेडिकल ऑफिसरचा जॉब केला पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. पण तिथं कसं होतं की मेडिकल ऑफिसरची पोस्ट ही सर्दी, ताप, खोकला हे गोष्टी बघायचे, आणि मी शिक्षण तर सर्जरी करण्याचं घेतलं होतं, ऑपरेशन हाडाची हे ते सर्व. तर ते स्टेज तिथं नव्हतं मला काम करण्यासाठी. म्हणून मी 14व्या दिवशी असा निर्णय घेतला की हे आपलं क्षेत्र नाही आहे या ठिकाणी काम करणे, आणि मी लागलीच तिथं रेसिग्नेशन दिलं आणि अंबेजोगाईच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला हाऊसमनशिप जॉईन केली. त्या ठिकाणी किती वर्ष राहिला तुम्ही? मी तिथे 12 महिने काम केलं, आणि मी तिथे काम करताना हजारो लोकांची ऑपरेशनं करून दिली, आणि रोज माझ्या अंडरमध्ये 50 पेशंट ॲडमिट असायची, आणि मी एक दिवसाआड 300 पेशंटची OPD बघायचो, आणि कुठल्याच रुग्णाचं ऑपरेशन झालं नाही किंवा त्याची उपचार झाली नाही असं कधीच होऊ द्यायचं नाही. त्याच्यामुळे माझ्या मागे रोज कमीत कमी 25 माणसं यायची, आणि कोणी असं सांगायचं की सर हे आमचे 5,000 रुपये घ्या आणि माझं ऑपरेशन करून द्या आमच्या नातेवाईकाचं, आमच्या पेशंटचं. मी माझ्या 12 महिन्याच्या काळामध्ये एकही माणसाकडून 1 रुपया न घेता मी त्यांना एकच सांगितलं की अरे मला सरकार देतं ना, 8,500 रुपये मला पगार आहे, मला बस होतो तेवढा, आणि मी माझं काम रोज करायचो. म्हणजे दादांनी सांगितलेला जे काही गुरुमंत्र होता की प्रामाणिकपणे द्यायचं आहे की नाही, की कोणाचे 4 पैसे नाही घ्यायचे आपण. नाही. मला एक थोडं विचार असं वाटतं, थोडंसं मागे जाऊन, की जेव्हा MBBS तुम्ही पूर्ण झालात आणि सांगितलं बाबा दादांना की आता मी MBBS झालोय, तर एका प्रामाणिक नोकरदाराच्या मुखातनं कोणते शब्द आले होते, काय त्यांना वाटलं, त्यांच्या चेहऱ्यावरले भाव काय होते? मी ज्यावेळेस अंबेजोगाईला जॉईन झालो, आणि त्याच्या अगोदर ज्यावेळेस मेडिकल ऑफिसरची पोस्ट केली होती, तर तिथं मला 7,300 रुपये मिळाले होते, माझे पहिली कमाई. तर त्यांनी ती पहिली कमाई माझी वडिलाच्या हातात नेऊन दिली, आणि दादांना म्हटलं की दादा हे माझ्या आयुष्यातली तुम्ही जे मला जे शिकवलंय त्याची ही पहिली कमाई आहे माझी, आणि ही तुमच्या हाताने तुम्ही ठरवा ह्याला काय करायचं ते. मग माझ्या वडिलांनी ते पैसे घेतले आणि देवाच्या देवाऱ्यात ठेवून दिले. मला वाटतं की त्यांनी जे कृत्य केलं किंवा त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव असतील शब्दात सुद्धा व्यक्त करणं आता कठीण आहे खरं तर, कठीण आहे. मला यानंतर विचारायचं वाटतं की कुठलीही व्यक्ती म्हणजे कुठल्याही सेक्टरमध्ये असेल ती गव्हर्नमेंट जॉब सोडणं म्हणजे अगदी डेअरिंग असते खरं तर, आहे की बरोबर. कारण अगदी वेल पेड जॉब असतो तो, आणि रिस्पेक्ट तर आहे समजा दोन्हीकडे. मग गव्हर्नमेंट जॉब सोडताना मनाची अवस्था काय होती, म्हणजे अगदी स्वतःहून हे केलं, वडिलांना हे आवडलं का? पण वडील तर माझे कधीच कोणत्या गोष्टीला नाही म्हणायचे नाही. मला म्हणजे पहिल्यापासून स्वातंत्र्य, पहिल्यापासूनच ते होतं खरं तर. ते म्हणायचे की तुला जे योग्य वाटतंय ते तू बघत जा, तू जिथं माझी गरज लागते तिथं मला सांग, मी फक्त तुझ्या बरोबर प्रत्येक ठिकाणी असेल.
मग आम्ही ज्यावेळेस गव्हर्नमेंट जॉब करत होतो तर तिथं आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला काही बंधनं असतात, त्या प्रकारचे या प्रकारचे काही गोष्टी मिळू शकत नाही. तर मग मी असा निर्णय घेतला की बाबा आपल्याकडे एवढं चांगलं स्किल आहे, आपल्याकडे एवढं चांगलं नॉलेज आहे काम करण्याचं, आपल्याकडे एवढं चांगलं कम्युनिकेशन्स हे आहे, तर आपण का बरं प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊन चांगली सेवा देऊ शकतो आणि तीच गोष्ट आपण रुग्णांना कमीत कमी अल्पशा दरात एकदम चांगलं कसं देता येईल हे मी सतत विचार करायचो. आणि मग असं करण्यासाठी, सेवा देण्यासाठी तर आर्थिक गोष्टी लागतात, तर त्या काही त्यावेळी शक्य नव्हत्या. मी आणि माझी पत्नी डॉक्टर सोनाली आम्ही दोघंजणी मेडिकल कॉलेजला जॉईन होतो आणि आम्हाला एका 12 महिन्यामध्ये आमचे 32,000 रुपये जमा झाले होते. मग आमच्या एका मित्राने मला असा सल्ला दिला की तू काय कर, प्रायव्हेट हॉस्पिटल चालू कर. मग मी म्हटलं अरे मला प्रायव्हेट हॉस्पिटल चालू करायला पैसे नाही आहे माझ्याजवळ. तर ते म्हटलं तू केजमध्ये जाऊन चालू कर, जे की तुझं गाव आहे आणि तिथं काही जास्त पैसेही लागणार नाही तुला चालू करण्यासाठी. मग मी वडिलांना हे सांगितलं की आपल्याला इथं केजमध्ये असं हॉस्पिटल चालू करायचं. मग आम्ही काही उधारींवर, काही लोनवर असं काही यंत्रसामुग्री घेतली आणि केज या ठिकाणी एक 12 बेडचा दवाखाना चालू केला. मग आमच्याकडे त्यावेळेस इन्स्ट्रुमेंट्स नव्हते, तर मी हात मोडलेला पेशंट आला की त्याला मी माझ्या मोटरसायकलीवर मागे बसवायचो, त्याच्या नातेवाईकाला मागे बसवायचो आणि आम्ही त्याला अंबेजोगाईला घेऊन जाऊन माझ्या मित्राकडे नेऊन त्याचं ऑपरेशन करायचो. एक दिवस तिथं ठेवायचो आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी माझ्या हॉस्पिटल नेऊन ॲडमिट करायचो. असं मी 6 महिने पेशंट्सना सेवा दिली. मला वाटतं की चांगली सेवा दिली तर त्या सेवेचं अगदी मला वाटतं मूल्यसुद्धा अगदी मला वाटतं की पैशामध्ये ते मोजता येत नाही. हे की नाही? कारण ज्यांना सेवा दिलेली असते ती माणसं आपल्याला कायमचं लक्षात ठेवतात आणि नुसतं लक्षात नाही तर ते दुवा देतात. हो, ठीक आहे. आणि ती दुवा नंतर आपल्या कामाला येते. बरोबर. कारण जितकं आपण चांगलं करत जाऊ तेवढं या ठिकाणी चांगलं होत जातं. आज मला आणखी विचारावं वाटतं की बऱ्याच ठिकाणी आपण अनेक माणसं काम करतात, परंतु सगळ्यांना स्वतःची ओळख निर्माण करता येईल असं नाही. आणि डॉक्टर आहेत, शिक्षक आहेत, इंजिनियर आहेत, देव प्रत्येकाला वेगवेगळी संधी देतो, प्रत्येकाला एक एक कॅरेक्टर देतो खरं तर. पण प्रत्येकालाच ते कॅरेक्टर चांगलं निभावता येईल असं नाही. तुम्हाला जे या ठिकाणी देवाने कॅरेक्टर दिलेलं आहे ते कॅरेक्टर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने निभावत आहात. म्हणजे तुम्ही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर काय सांगाल नेमकं की कशा पद्धतीने ही स्वतःची तुम्ही एक वेगळी आयडेंटिटी तयार करण्यामध्ये यशस्वी झालात? मी माझ्याकडे येणारे जे पण रुग्ण असतात, मग सर्व प्रकारचे रुग्ण असतात. कोणी अतिशय गरीब असतो, कोणी मिडल क्लास असतो, कोणी हाय क्लास असतो, कोणी अप्पर क्लास असतो. पण मी आलेल्या प्रत्येक रुग्णाला त्याचा उपचार पूर्णतः करूनच पाठवतो. त्याचा उपचार कधीही त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळं थांबवला जात नाही. आणि मी असे कित्येक रुग्ण आहेत की जे अतिशय हलाखीचे असते परिस्थिती त्यांची, मग ऊसतोड मजूर असतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कोणाचे आईवडील इथं नसतात, मुलं आजारी पडलेले असतात, त्यांचा हात मोडला, कोणाचा पाय मोडला, आईवडील कुठे गेले तर फॅक्टरीला ऊस तोडायला गेले. तर मग मी ते कोणीतरी बरोबर घेऊन आले, आजी आजोबा असतात, ते एवढंसं तोंड करतात, ते म्हणतात बाबा डॉक्टर साहेब आमच्याकडे कुणीच नाही, आता याचं कसं उपचार करणार. मी त्यांना एकच सांगतो, बाबा मी याचं सगळं करून देतो, तुम्हाला जे घडेल जे जमेल ते मला द्या आणि जा घरी, तुम्ही मी सगळं करून देतो. मी असे कित्येक रुग्णांना अशी ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि जे रोजचे मी ऑपरेशन करतो पेशंटची, तर त्यांना प्रत्येक रुग्णाला मी 10%, 15% जे काय माझ्याकडून ते म्हणतात येऊन मला की हां किंवा सर आम्हाला थोडंसं डिस्काउंट करून द्या, परिस्थिती आमची नाजूक आहे, हे आहे. आणि माझ्याकडे येणारा 90% वर्ग हा ग्रामीण भागातला असतो. मला एक मुद्दाम विचारावं वाटतं की कामाचा जर खूप व्याप असेल तर अगदी अंगावर थरकाप येतो आणि 24 तास जर तेच काम असेल तर अगदी मला वाटतं की ते ताणतणाव अगदी लागली चेहऱ्यावर दिसतात. परंतु या ठिकाणी तुमच्याकडे पाहिल्यानंतर एक फ्रेशनेसपणा आहे आणि असं वाटतं की देवाने तुमचं वय अगदी झाकून ठेवले खरं तर. आणि हा आनंदी चेहरा काय सांगाल नेमकं? कारण प्रत्येकाला या ठिकाणी आनंदी यश मिळेल, कदाचित पैसा मिळेल, प्रसिद्धी मिळेल, नाव होईल, परंतु चेहऱ्यावर हास्य टिकवणं ही कला आहे. काय सांगाल नेमकं, काय रहस्य आहे नेमकं? मला काम करण्याची अतिशय म्हणजे प्रचंड आवड आहे आणि मला माझं काम केल्याशिवाय मला करमतच नाही. मला कामाशिवाय आयुष्य जगणं हे म्हणजे अर्थहीन आयुष्य वाटतं. नाही आहे ते, कारण बरीचशी माणसं कामसू असतात, कारण ते कामच करायला असतात, 24 आवर्स काम करतात आणि काम 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 करत करत ते रामराम करतात. परंतु तुम्ही या ठिकाणी काम करतायत, परंतु या ठिकाणी प्रत्येक पेशंटला या ठिकाणी अगदी ॲज अ फ्रेंड म्हणून तुम्ही सामोरे जातात. अगदी घरामध्ये देखील अगदी खेळीमेळीचं वातावरण असतं. बरोबर. म्हणजे ही प्रसन्नता कशा पद्धतीने प्रत्येकाने टिकवून ठेवली पाहिजे, काय सांगाल नेमकं? कारण प्रत्येकाला हे टिकवून ठेवता येत नाही, कारण बाहेरचा ताण हा घरी येतो.
घरचा ताण बाहेर जातो. काय सांगाल? प्रत्येक गोष्टीला तितकंच महत्त्व आहे आणि ते माणसानं त्या त्या ठिकाणी तेवढंच महत्त्व त्याला दिलं पाहिजे. ज्यावेळेस मी डॉक्टर असतो, मी ज्यावेळेस OPDमध्ये बसतो तिथं मी फक्त डॉक्टरच असतो. ज्यावेळेस मी ऑपरेशन थिएटरमध्ये असतो तिथं मी फक्त सर्जनच असतो. आणि ज्यावेळेस मी घरी येतो, माझ्या पत्नीजवळ असतो, तिथं मी फक्त नवराचा असतो. मला वाटतं की खरं तर आनंदाचं झाड वगैरे काही नाही, पण तुम्ही आहात आनंदाचं झाड. कारण ज्याला वाटतं की आता मला नैराश्य आलं आहे, मला आनंद घ्यायचा आहे, तर त्यांनी डॉक्टर मुंडे यांच्याकडे आलं पाहिजे. खरं तर असं यानंतर मला विचारावं असं वाटतं की नेहमीच आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा सामाजिक भान असणं गरजेचं असतं. कारण ते असेल तरच या ठिकाणी आपली किंमत पण वाढत जाते. तसं तर तुमच्या बाबतीमध्ये तुमच्या कुटुंबाचीच ती शिकवण आहे, वडिलांची शिकवण आहे, प्रामाणिकपणे काम करत जावं, लोकांना देत राहावं. तर कशा पद्धतीने या ठिकाणी सामाजिक भान ठेवून या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण काम करत आहात? मी प्रत्येक रोजचं जे माझं काम असतं तर हे मी फक्त एकटाच नाही करत, तर माझ्या घरामधले सर्व जे आहेत ते पण तितकंच काम चांगलं करतात आणि ते प्रत्येक गोष्ट ते निभवतात. त्याच्यामुळं माझ्यावर एकट्यावरच असा कोणता ताण पडेल असे ते येऊ देत नाहीत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने ती सर्व कामं करतात आणि मी त्यांना जे काय जसं आपण एखादं कुटुंब बरोबर घेऊन चालतो ना, तसं मी माझं कुटुंबही बरोबर घेऊन चालतो आणि माझ्या सर्व रुग्णांना, समाजालाही बरोबर घेऊन पुढे नेण्याचा सतत प्रयत्न करतो. वडील जेव्हा आपल्या विश्वातनं, आपल्या जगातनं निघून जातात तेव्हा कोणीतरी मागं राहतं त्यांची सावली म्हणून. तसं आज या घडीला तुमच्या आई आहेत, तर वडिलांची भूमिका आणि आईची भूमिका दोन्ही त्या निभावत आहेत. तर कशा पद्धतीने या ठिकाणी आई आज तुम्हाला सपोर्ट करते? कारण मला वाटतं की बाकी नात्यापेक्षा ही दोन नाती आपल्या जीवाची असतात, आहे की नाही? तर आई आज कशा पद्धतीने सपोर्ट करते? माझी आई म्हणजे माझ्यासारखीच आहे. सतत तिला कामामध्ये आवडतं, काम करणं आवडतं आणि ती आत्ता सुद्धा खूप काम करते. घरातली ही ती सर्व ती स्वतः काम करते आणि ती आम्हाला सतत प्रोत्साहन देत राहते की हे करा, ते करा, असं करा, तसं करा, हे बघा, ते बघा. म्हणजे सतत तिचं जे इन्स्पिरेशन असतं ते आम्हाला सतत देत राहते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये किती जरी तो आनंदी असला तर कधीतरी नैराश्य येतं, कधीतरी दुःख येतं वाटायला आणि मग त्यावेळेला कोणीतरी सावरणारं लागतं. तर अशा वेळी जेव्हा दुःख येतं, नैराश्य येतं, की कुठेतरी थकान येते, अशा वेळी तुम्हाला कोण सावरतं? माझी आई, माझी पत्नी, माझा भाऊ, माझी भाऊजाई, माझी बहीण, ही सगळी भाऊजी, झेलणारी माणसं तर आहे. हो, खूप. मला डॉक्टर साहेब विचारावं असं वाटतं की माणूस कधी थांबत नाही, कारण थांबला तो संपला खरं तर आयुष्यभर या ठिकाणी सतत चालत राहायचं असतं, कारण टिल डेथ ते चाललं पाहिजे आपण. तर काय सांगाल नेमकं की यानंतर सुद्धा आणखी कुठल्या गोष्टी करण्याची इच्छा आहे आपली? मी आता माझ्या स्वतःसाठी तर माझ्या खूप काही अपेक्षा नाही आहेत, कारण का तर मला माझं कामच हे माझ्यासाठी सर्वात आनंदी गोष्ट असते. दुसरी गोष्ट माझ्या कुटुंबासाठी, त्यांच्यासाठी मी रोज माझ्या भरपूरशा गोष्टी करतो आणि आता मला फक्त समाजासाठी आणखी कशी भरपूरशा लोकांना रोजगार प्राप्त करून देता येतील, त्यांचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करता येतील किंवा एकदम चांगलं आरोग्य कसं त्यांना देता येईल, पुन्हा सगळ्यात चांगली मेडिकल सर्व्हिस कशी त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि कमीत कमी अल्पशा दरामध्ये त्यांना कशी चांगली फॅसिलिटी देता येईल, हे मी सतत माझ्या डोक्यात असताना हेच माझ्या भविष्यामध्ये वाटचाल आहे. डॉक्टर सुरेशजी मुंडे यांच्या सौभाग्यवती अर्धांगिनी आपल्यासमोर आहेत. त्याही चांगल्या उत्तम डॉक्टर आहेत. ताई, तुमचं स्वागत. या ठिकाणी अगदी मला आवर्जून सुरुवातीला विचारायला आवडेल की काय सांगाल नेमकं की आज तुमचे सौभाग्य, तुमचे पती डॉक्टर सुरेशजी मुंडे यांची आम्ही आज मुलाखत घेतली आहे, तर एक पत्नी म्हणून आज मनामध्ये काय भावना आहेत नेमक्या तुमच्या? त्यांचं जे कार्य आहे त्याबद्दलचा त्यांचा जो गौरव तुम्ही केलेला आहे त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि अशी कौतुकाची थाप पाठीवर पडल्यानंतर नक्कीच पुढची वाटचाल करण्यासाठी जास्त प्रेरणा मिळते आणि उभारीने माणूस काम करतो. त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीचा अत्यंत आनंद होत आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल, तुमच्या दोघांचंही नाव आहे आणि नाव असण्याचे अनेक कारणं असतात खरं तर, पण चांगल्या भावनेने, चांगल्या याने जेव्हा आपलं नाव निघतं तेव्हा खरंच मला वाटतं की आयुष्यात नेमकं कमवायचं काय असतं. तर जेव्हा अशा पद्धतीने चांगल्या माध्यमातून जेव्हा आपण नाव कमवतो तेव्हा खऱ्या अर्थानं हे चांगली गोष्ट असते. तर काय सांगाल नेमकं की दोघांचे कार्य कशा पद्धतीने आज सुरू आहेत सांगा तुमच्या शब्दात?
सर्वप्रथम कौटुंबिक गरज म्हणून सुरुवात केलेली वाटचाल आणि त्यानंतर उभा राहिलेला संघर्ष आणि त्यानंतर जी ध्येय समोर ठेवली ती पूर्ण करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सरांमध्ये असल्यामुळे त्यांनी आजचं जे आहे ते विश्व आणि एक रेणू हॉस्पिटलचं कुटुंब निर्माण केलेलं आहे. आणि त्याबरोबरच कुटुंबातील सगळ्यांना सोबत घेऊन अजून नवीन नवीन ध्येय पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यामुळे आज जे आहे ते ह्या सगळ्या गोष्टींची परिणिती आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम स्वरूप समोर आहे असं मला वाटतं. डॉक्टर सुरेशजी मुंडे जसे हुशार आहेत, कर्तबगार आहेत, कीर्तिवंत आहेत, बुद्धिवंत आहेत, ज्ञानिवंत आहेत. मी म्हणाले की आणखी किती बोलावं थोडं कमी आहे, परंतु त्याच्या पलीकडे ते तुमचे पती आहेत, आहे की नाही. समाजामध्ये ते उत्कृष्ट डॉक्टर आहेत, समाजसेवक आहेत अगदी, आणि त्यांच्या कार्याचा अगदी वेळच्या वेळी गौरवसुद्धा होतो. परंतु त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की हसरं झाड आहे, ते हसमुख ठेवण्यामध्ये मला वाटतं की तुमचा अगदी सिंहाचा वाटा आहे. तर काय नेमकं करता की जेणेकरून ते नेहमी प्रसन्न असतात? नाही, ते प्रत्येक माणसाचं, प्रत्येक नात्याचं मन जपण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते मनापासून प्रयत्न करतात. आणि त्यांची एक भावना आहे की स्त्रीचा आदर केला, तिचं मन जपलं, तिला आनंदी ठेवलं, घरातल्या लक्ष्मीला आनंदी ठेवलं तर आपोआप सगळी प्रसन्नता घरात राहते आणि उत्कर्ष आणि भरभराट होतो. मग ती स्त्री आईच्या रूपात असू दे, पत्नीच्या रूपात असू दे, बहिणीच्या रूपात असू दे, वहिनीच्या रूपात असू दे, आणि मुलांना सुद्धा ते तेवढंच प्रेमाने आणि मायेने सांभाळतात. आणि जसं आपण वागतो तसंच आपल्याला काय म्हणतात प्रतिकार तसंच आपल्याला मिळत असतो. म्हणजे त्यांना सुद्धा म्हणून त्याच्या बदल्यात प्रेमच मिळतं. मला वाटतं की नारी का सन्मान करो मग तो उसका अपमान करो, क्योंकि नारी है अपराजिता, आहे की नाही. कारण ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होतो, मग ती आई असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, वहिनी असेल, बहीण असेल, मला वाटतं की तो पुरुष कर्तबगारी गाजून दाखवतो. आणि निश्चितपणे की असं हे चांगलं सौभाग्य आपल्याला लाभलेलं आहे. डॉक्टर साहेबांच्या आई आपल्यासमोर आहेत, त्यांचं मत, त्यांची प्रतिक्रिया आपणास जाणून घ्यायची आहे. तुमचं नाव सांगते? लिंबाबाई रवींद्र मुंडे. या ठिकाणी मी तुमचं नाव न घेता मी फक्त आई म्हणेल तुम्हाला. आई, आज तुमच्या लेकाची डॉक्टर सुरेशजी मुंडे यांची मुलाखत घेतली आहे, गौरव केलेला आहे त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा. आणि एकूणच मला वाटतं की हे तुमचे संस्कार आहेत की आज तुमच्या लेकरांचं आज नाव होत आहे. तर काय, कशा पद्धतीने तुम्ही ते लेकरं घडवते सांगा आज, म्हणजे कशी घडवली? अगदी चांगले चांगले संस्कार दिले. बा काय शाळेतून आले की त्यांना अभ्यास करा, काय असं बाहेर जाऊ नका, अभ्यास करीत बसा, असं हे रोज सांगणं. तुमच्या काळामध्ये तुमची परिस्थिती कशी होती नेमकी? परिस्थिती आमची खूपच म्हणजे एकदम हे होती, खूपच. अशा ही परिस्थितीमध्ये दम धरून अगदी मला वाटतं की पैशाला अगदी व्यवस्थित जपून, ठीक आहे नाही, पैशाला तर कशा पद्धतीने मुलांना घडवलं? कारण आज त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आदर्श म्हणजे काय तर डॉक्टर सुरेश मुंडे असं वाटतं मला. काय यासाठी काय केलं नेमकं? कारण प्रत्येक आईने असं केलं पाहिजे. मग काय रोज आपलं आहे ते सांगायचं, शिकवायचं, रोज असं करा तसं करा त्यांना दोघं जण. मला एक विचारायचं वाटतं आता की तुम्ही आई म्हणून कशा त्यावेळेला होतात की म्हणजे मारायचा, लाड करायचा तर काय नेमकं? मी कधी कधी रागवायचे पण वडील कधीच रागवत नसत. म्हणजे वडील कधी रागवत नव्हते? कधीच रागवत. मला वाटतं रागवण्याची भूमिका तुमच्याकडे आली असेल मग, की नाही? थोडीफार थोडीफार. आज या ठिकाणी लेकराचा गौरव होतोय, तर काय भावना नेमकी आई म्हणून? काय एकदम सारखं आता असं म्हणजे आनंद अश्रू येते सारखं बोलताना. असं म्हणजे होतं काय आणि झालं काय, काय वाटतं बरं? एकदम म्हणजे आमची परिस्थिती म्हणजे खूपच, आम्ही भाजी भाकरीतले माणसं आहेत, एकदम गरीब परिस्थितीतले. आणि आता हे समजा पुढे चालून हे लेकरांनी एवढं कमीलं म्हणून खूप आनंद वाटतो. कधी कधी असं वाटतं की परिस्थिती बदलली म्हणजे काहीतरी घडलेलं असतं, काहीतरी चमत्कार असतो. तुम्हाला काय वाटतं नेमकं की परिस्थिती आपली जी हालाकी जी होती ती कशामुळे बदलली बरं नेमकी? ते लेकरांनी कष्ट घेतल्यामुळे. बरं, आणि त्यासाठी प्रयत्न कोणी केले? प्रयत्न केले ते आईवडिलांनी बी केले, त्यांनी बी केले, त्यांनी बी खूप कष्ट केलं. त्याच्यामुळे ही आज समाधान आहे की नाही? आयुष्यात या ठिकाणी वाटेवरनं चालताना जी माणसं आपल्या बरोबरीने चालतात, जी माणसं आपली असतात, आपल्या जीवाची असतात, कधी कधी या लोकांची एक्झिट होते आणि मग त्रास होतो. बऱ्याच वेळेला हा त्रास उच्च कोटीचा असतो, कारण ती माणसं आपली असतात. परंतु त्यांची आठवण कायम या ठिकाणी राहिली पाहिजे, लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे आणि म्हणून पुढं चालायचं असतं. कारण या ठिकाणी फक्त आठवणीत आसवं गाळून या ठिकाणी एका जागेवर बसणं शोभत नाही.
कारण खरा पुरुषार्थ तो असतो की जो या ठिकाणी स्वतःच्या कर्तबगारीतनं स्वतःचं तर नाव करतोच, परंतु त्याचबरोबर कुटुंबाचं, आईवडिलांचं नाव होतं आणि ते नाव जपण्यासाठी जी धडपड असते ती धडपड या ठिकाणी डॉक्टर सुरेश राजेंद्र मुंडे करतायत. डॉक्टर साहेब, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि तुमच्या हातनं या ठिकाणी या वैद्यकीय क्षेत्रामध्ये असंच या ठिकाणी कार्य, चांगल्या पद्धतीचं कार्य होत राहो, यासाठी आमच्या सर्व टीमच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. सांसों की टूटे लड़ी, ना दुख की तुमको धूप लगे, ना सांसों की टूटे लड़ी. ना फिक्र करो, ना फिक्र करो, ना फिक्र करो, ना फिक्र करो. हर लम्हा हर घड़ी हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, तुम्हारे साथ. Doctors, we're always there for you. We are the doctors, we're always there for you. We are the doctors, we're always there for you. भगवान नहीं इंसान है हम, सेवा के लिए कुर्बान है हम. भगवान नहीं इंसान है हम, सेवा के लिए कुर्बान है हम. सबके लिए दिल में जगह मानवता की पहचान है हम. ना फिक्र करो, ना फिक्र करो, ना फिक्र करो, ना फिक्र करो. हर लम्हा हर घड़ी हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, तुम्हारे साथ हैं. ऊपर वाले ने जन्म दिया, हम इसकी सुरक्षा करते हैं. ऊपर वाले ने जन्म दिया, हम इसकी सुरक्षा करते हैं. जहाँ हो ना कोई धूप लगे, ना सांसों की टूटे लड़ी, सांसों की टूटे लड़ी, ना महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.